चायना, फिलिपाईन्स आणि कोकण पट्ट्यामध्ये जुने शेतकरी भाताच्या जो बांध आहे भात शेताचा त्याच्यावर फुलवर्गीय पिकं घ्यायची. म्हणजे ज्यावेळेस भाताचं त्यांनी रोप टाकायला सुरुवात केली ना, त्यावेळेसच ते बांधावर सूर्यफूल, तीळ, मूग, घेवडा घ्यायला सुरुवात करायची. कारण काय आहे, जितकं बांधावर फुलाची संख्या जास्त तितका त्याच्यावर जो प्रिडेटर म्हणजे मित्र जो कुळी आहे तो यायचा, आणि मित्र कुळी एकदा आला की तो काय करायचा, मग जो रस शोषणारे किडे आहेत त्याला तो कमी करायचा. हा एक फार जुना अभ्यास होता आणि तो अजून सुद्धा चायनामध्ये कंटिन्यू आहे. दुसरी गोष्ट होती की भाताच्या बांधावर काही लोक वाळा म्हणजे वेटीवर ग्रास घ्यायचे. या गवताचं म्हणजे वाळ्या गवताचं विशेष खासियत काय आहे की या गवताचं जे पान आहे ते खोडकिड्याची जी आळी ना तिला फार आवडतं खायला. मग ती आळी काय करते, त्याच्यावर खायला त्या पानावर येते, तिथं आपले अंडे टाकते. पण विशेष म्हणजे बघा, वाळा गवताचं जे पान आहे ना त्याचं पान त्या आळीने दिलेले अंडे जे आहेत त्यांनातून पिल्लेच बाहेर येत नाहीत. आणि हे दोन ज्या टेक्नॉलॉजी होती